साजरा करत असताना आयोजित केलेल्या या विद्वत व्याख्यानामध्ये मी सर्वप्रथम सर्वांचे स्वागत करतो। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेशचंद्रजी शिंदे सर, तसेच या कार्यक्रमासाठी मुख्य वक्ते म्हणून उपस्थित असलेले दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकरचे समाजशास्त्र विभाग प्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आमचे स्नेही डॉक्टर रामचंद्र भिशे सर यांचेही मी स्वागत करतो। महाविद्यालयातील विद्यार्थी आणि या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित असलेले माझ्या महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळी आणि विद्यार्थी मित्र हो, आपल्या सर्वांचं सर्वप्रथम मी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविकपर 2 शब्द आपल्यासमोर प्रस्तुत करतो। छत्रपती शाहू महाराज यांचा जो जयंतीचा दिवस आहे तो सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो। या पाठीमागे निश्चितच फार मोठी पार्श्वभूमी आहे। तसं या संदर्भात बोलायचं झालं तर अतिशय बोलण्यासारखं काही आहे, पण ह्या प्लॅटफॉर्मच्या वेळेच्या मर्यादेमुळे अधिकच मी बोलत नाही। स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भारताचं सामाजिक न्यायाचं धोरण आणि स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक न्यायाचं धोरण या संदर्भात जर विचार केला, नोंदी जर घेतल्या, तर स्वातंत्र्यपूर्व भारताचं सामाजिक न्यायाचं जे धोरण आहे त्या धोरणाच्या जडणघडणीमध्ये छत्रपती शाहू महाराजांचा कार्य अत्यंत मोलाचं असं कार्य आहे। आणि मग भारताची राज्यघटना जी निर्माण झाली त्याच्यामध्ये सामाजिक न्यायाची जी तत्व अस्तित्वात आली आणि गोरगरिबांना, दलितांना, अस्पृश्यांना, भटकणाऱ्या लोकांना, स्त्रियांना, एकंदरीतच वंचित समुदायांना भारताच्या राज्यघटनेमध्ये जे न्यायाचे तत्व स्थापित करण्यात आले त्या पाठीमागे छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य ही फार मोठी ऊर्जा होती। त्यामुळे या दिवशी माझ्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिंदे सर यांनी आम्हाला असे सांगितले की एखादा छानसा कार्यक्रम आयोजित करा आणि सुवर्णयुग म्हणून याच विषयावर PhD केलेले आमचे डॉक्टर भिशे सर, जे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या समाजशास्त्राच्याच प्रांतामध्ये नव्हे तर एकंदरीतच या विद्यापीठाच्या क्षेत्रामध्ये अतिशय वजनदार असं व्यक्तिमत्व, ज्यांनी छत्रपती शाहू महाराज जीवन आणि कार्य यावर आपली PhD केलेली आहे। त्यामुळे सरांचा या संदर्भातला खूप दांडगा अभ्यास आहे आणि म्हणून मुद्दाम त्यांच्या व्याख्यानाचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। राष्ट्रीय सेवा योजनेचे दोन्ही माझे कार्यक्रम अधिकारी प्रोफेसर मीरा फड मॅडम आणि डॉक्टर दिगंबर भोसले यांनी या व्याख्यानाच्या आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो। छत्रपती शाहू महाराजांच्या संदर्भात 2 शब्द माझे मी बोलून माझे शब्द थांबवतो। छत्रपती शाहू महाराजांनी वयाच्या 20व्या वर्षी राज्यकारभाराला सुरुवात केली। उणे पुरे 48 वर्ष त्यांनी आपला राज्यकारभार केला। 1894 ला सुरुवात केलेला राज्यकारभार 1913 मध्ये त्यांनी मुलांची शाळा त्यांच्या संस्थानामध्ये काढून सामाजिक न्यायाच्या तत्वाला सुरुवात केली। इथून पुढे ते न थांबता प्रत्येक प्रांतामध्ये त्यांनी सामाजिक न्यायाचे तत्व रुजवलेले दिसते। त्यांच्या संदर्भामध्ये वाचन करत असताना एक कोटेशन माझ्या वाचनात आलं। हे कोटेशन आहे KC ठाकरे यांचं। ते असं म्हणतात की छत्रपती शाहू महाराज म्हणजे नानारंगी पुरुष होते, अद्वितीय पुरुष श्रेष्ठ होते। चित्पावनांना ते वैऱ्यासारखे वाटत, देवस्थांना ते धार्मिक क्षेत्रातल्या बंडखोरासारखे वाटत, मुंबई आणि हिंदुस्थान सरकारला ते प्यारे दोस्त वाटत, तर ब्राह्मणेतरांना ते मायबाप वाटत, अस्पृश्यांना ते खास परमेश्वराचे अवतारच वाटत। असे हे छत्रपती शाहू, ज्यांचा महिमा आपण गायचा तेवढा कमीच आहे। या प्रास्ताविक पर 2 शब्दामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या अनुषंगाने हे 2 शब्द बोलून मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। धन्यवाद भोसले सर, आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक येथे सादर केलं। महाविद्यालयाचे प्राचार्य आम्हाला नेहमी सांगतात की ज्यावेळेस आपण एखाद्या महान वक्त्यांना बोलवतो विषयावर बोलायला, आपण त्या अनुषंगाने कमीच बोलावं याची आपण खबरदारी घेऊन अगदी मोजक्या शब्दामध्ये सर हे प्रास्ताविक सादर केलं। धन्यवाद सर। यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य यांना
अशी विनंती करतो की साहेब आपण आपलं अध्यक्ष मनोगत येथे व्यक्त करावं. महाविद्यालयाचे प्राचार्य. आवाज नाही सर. आवाज येतोय का? हा, येस सर. येतोय सर, येतोय येतोय? येतोय सर. आजच्या या न्याय दिवसानिमित्त NSS प्रोग्राम अरेंज केला, त्याचे प्रमुख वक्ते माजी सिनेट सदस्य आणि सोशॉलॉजी विषयाचे फार प्रगाढ अभ्यासक असलेले आमचे चांगले मित्र, कारण विद्यापीठाच्या वेगवेगळ्या प्राधिकरणावर VC सरांना बघितलं आणि खरंच सामाजिक न्याय आपण जो म्हणतो तो VC सरांनी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आपलं प्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न केला. असे फार चांगले वक्ते आज NSS डिपार्टमेंटनं चॉईस केलं. त्याबद्दल NSS डिपार्टमेंटचे दोन्ही भोसले, बालाजी भोसले असो का दिगंबर भोसले सर असो, डॉक्टर भोसले, फड मॅडम, सर्व टीचर्स आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस खरंच फार महत्वाचा आहे. पुष्कळ अंगाने आता भोसले सरांनी म्हटल्याप्रमाणे किंवा दिगंबर भोसले सरांनी, कारण दोन भोसले असल्यामुळे माझा फरक हे होतोय. फार चांगल्या प्रकारे आपण आज जगतोय. आज आपण कोविड पेंडेमिक जरी म्हणत असोल, पण ह्याच्यापेक्षा कितीतरी विचित्र म्हणजे सामाजिक स्थिती ही स्वातंत्र्याच्या पूर्वी होती. कारण मला थोडासा योग कोल्हापूरमध्ये राहण्याचा योग आला. मी FIP कोल्हापूर विद्यापीठात होतो, त्यामुळे शाहू महाराजाला थोडस जवळून बघण्याचा मला योग आला. म्हणजे प्रत्यक्षात नसेल पण त्यांच्या कार्यात. जर शाहू महाराजांचं कार्य आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला 4 वेगवेगळ्या भागात आपल्याला कार्य बघावं लागेल. एक सामाजिक स्थितीबद्दलचं त्यांचं, राजकीय असतील, आर्थिक असेल किंवा शैक्षणिक कार्य असेल. आताच डॉक्टर भोसलेंनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी मुलांसाठी शाळा सुरू केली. मी स्वतः राजाराम महाविद्यालयात जाऊन आलो. आज राजाराम महाविद्यालयासारखं महाविद्यालय हे आज A++ कॉलेज आहे, त्या काळात त्यांनी सुरू केलं. म्हणजे त्यांना फक्त त्यांच्या मनामध्ये एक असं होतं की शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही. जर एखादा आपला प्रजा आपल्याला कुठेतरी स्टँडअप करायचं असेल तर शिक्षण देणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे शिक्षणाचं जाळं तिथं मिळतं. आजही आपण म्हणतो पश्चिम महाराष्ट्र आपण मराठवाडा किंवा विदर्भाचं कम्पेअर करतो, तर आपण शिक्षणामध्ये पण कम्पेअर करणं फार गरजेचं. असे हे शाहू महाराज शिक्षणामध्ये जशी क्रांती घडवली, तसेच त्यांची राजकीय पण फार महत्वाची आहे. आपण फक्त सामाजिक भागच बघत असतो पुष्कळ वेळ, पण राजश्री शाहूंनी कधीही इंग्रजांच्या प्रेशर खाली कधी चाले नाही. तुम्ही त्या काळातले राजे बघा, त्या काळातले नवाब बघा, सगळे विलासी होते. सगळे विलासी, पुष्कळसे, सगळे म्हणणार नाही मी, पण पुष्कळसे विलासी होते. जे काही त्यांना मानधन भेटायचं ब्रिटिशाकडून, त्या मानधनाचा उपयोग फक्त स्वतःपुरतच करायचे, स्वतःच्या फॅमिली पुरतच करायचं. प्रजेचा कधीच त्यांनी विचार नाही केला. पण शाहू महाराजांनी एका जागी म्हटलंय, जर ब्रिटिशांनी माझ्या प्रजेला जर मला हे नाही केलं तर मी ही बांधिलकी ठेवणार नाही, मी हे त्यांच्या मांडलिक राहणार नाही. म्हणजे एवढा मोठा विचार करणारा हा नेता होता. तर म्हणजे आपण त्यांना एक वेगवेगळ्या रूपाने बघतोय. आपण म्हणतोय की त्यांना एक वेगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती केली, बरोबर आहे, म्हणून आज आपण स्वराज्याचे संस्थापक. तसा छत्रपती शाहू महाराजांनी सुराज्य निर्माण केलं असं म्हणायला अर्थ. स्वराज्य ते सुराज्य हा जो प्रवास आहे, तो इतका खडतर प्रवासामधला मेन दुवा जर कोणी असतील तर छत्रपती शाहू महाराज. याचबरोबर आपण विचार करा की सामाजिक बांधिलकी पण तेवढीच महत्वाची आहे. त्या काळातली परिस्थिती आणि आजची परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बघा, त्या काळात आपण म्हणतो की अनटचेबिलिटी किंवा अस्पृश्यता ह्याच्या पण निर्मूलन करण्यासाठी शाहू महाराज स्वतः पुढाकार घेतला. त्याच्यामुळे त्यांना पुष्कळसा रोष पत्करावा लागला. त्या रोषालाही त्यांनी कधीच जुमानलं नाही. अशा वेगवेगळ्या माणसाचा जो पैलू आहे ते नक्कीच भिसे सर त्यांनी ज्याच्यावर PhDच केली. मी तर सायन्सचा विद्यार्थी आहे, मी तर फक्त ऐकून किंवा थोडंसं बघून त्यांचं हे करू शकलो, पण ज्यांनी त्याच्यावर संशोधन केलंय, अशा ह्या समाज परिवर्तन करणारा, समाजाचा भान असणारा
राजा जो आत्ताच दिगंबर भोसलेंनी राजश्रीचं काय महत्व आहे किंवा राजश्री का म्हटलं, राजश्री का म्हटलं जातं ह्याची डेफिनेशन फार चांगल्या प्रकारे सांगितली. असा समाजाचा भान असणारा, समाजाला न्याय देणारा राजा, त्याच्यामुळेच आज आपण सामाजिक न्याय दिवस म्हणून आज साजरा करतो. खरंच जे काय आपण आज उपभोगतोय ते महाराजांचं आहे, छत्रपतींचं आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं अभिवादन करतो आणि भिसे सरांना आजच्या या प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो आणि त्यांचं पूर्ण वेळ जितका वेळ सर आमचा हा वेबएक्स प्लॅटफॉर्म आम्ही घेतलाय ओनली फॉर टीचिंग अँड लर्निंग. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या विद्यापीठात हे एकमेव असं महाविद्यालय असेल की टीचिंग लर्निंग साठी विद्यार्थ्यांना आणि टीचर्सला आम्ही हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, जेणेकरून टाइम लिमिट नाही आमच्याकडे. गुगल किंवा झूम ह्याच्यावर टाइम लिमिट असतं, आमचे टाइम लिमिट नाही. आम्ही पूर्णपैकी ह्याच्यावर तुम्ही वेळ घेऊ शकता आणि विद्यार्थ्याची हितगुज करू शकता. पुन्हा एकदा राजश्री शाहू आम्ही अभिवादन करतो आणि NSS डिपार्टमेंट खरंच फार अभिनंदन करतो की फार चांगल्या वेळेस त्यांनी हा प्रोग्राम अरेंज केला. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. प्राचार्य साहेबांचा वेळ अत्यंत मोलाचा आणि आजचा बिझी शेड्यूल असताना देखील साहेबांचं व्याख्यान आहे खरं जर पाहिलं तर उद्याच्याला आणि आज देखील आहे वाटतं. तितक्या बिझी शेड्यूल मधून साहेबांनी वेळ देऊन, तसंच आजचा हा शनिवार आणि ऑफिस देखील बंद असतं, अशा परिस्थितीत देखील साहेब आमच्या कार्यक्रमामध्ये येऊन सहभागी झाले. कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलं आणि आम्हाला मोटिवेशन देखील दिलेलं आहे. त्याबद्दल साहेबांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. साहेबांनी सांगितले की आता शिक्षण असेल किंवा मग आरक्षण असेल किंवा सामाजिक न्याय असेल, अशा सर्वच क्षेत्रामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी आपली चुणूक दाखवली. एक छोटासा प्रसंग आणि आमच्या सिलेबसला देखील आहे इकॉनॉमिक्सच्या, जास्त तर बोलणार नाही कारण आमच्या साहेबांनी अगोदरच आम्हाला सांगितले आलेला वक्ता जास्त बोलला पाहिजे. तर जे पालक आपल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये धाडणार नाहीत त्यांना 1 रुपया दंड लावणारा पहिला राजा, ज्यांनी सक्तीचं आणि मोफत शिक्षण केलं 7वी ते वयाच्या 14 वर्षापर्यंत. भिसे सर आणखी खूप छान सांगणार आहेत, पण राहतच नाही बोलायला गेल्यानंतर राजर्षी शाहू महाराजाबद्दल. आणि साहेबांनी ते सर्व विषय असे मोकळे करून ठेवलेले आहेत आपल्या पुढे की याच्यावर बोलायला हवं, हे विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान जायला हवं, अशी अपेक्षा आम्ही भिसे साहेबांकडून व्यक्त करतो. भिसे सरांची या विषयामध्ये PhD आहे आणि त्याचा सर्व लाभ आमच्या विद्यार्थ्यांना उपस्थित सर्व मान्यवरांना व्हावा अशी विनंती करतो. आणि भिसे सर यांना अशी विनंती करतो की सर आपण या विषयावर सखोल मार्गदर्शन आमच्या विद्यार्थी प्राध्यापक वृंदांशी करावं, ही आपणास नम्र विनंती. भिसे सर. आवाज नाही येत सर तुमचा. आवाज अनम्यूट करा सर. आवाज अनम्यूट करा. तुमच्या बाजूला माईक आहे सर क्रॉस म्हणलं, आणि त्या माईकला असं तुम्ही टच केलात की ते अनम्यूट होतात. तुमचं नाव जिथं दिसतंय ना तिथे असं माईक आहे, त्या माईकवर असं झूम सारखंच आपल्या क्लिक करायचं सर त्याला. भिसे सर नेहमी झूम प्लॅटफॉर्मचा उपयोग करतात म्हणून सरांना थोडीशी अडचण जात असेल. सर येईपर्यंत आपण कंटिन्यू चालू करूयात. सर झूमवर नेहमी घेतात, ते बघत आहेत कशा पद्धतीने करायचं आहे. तर पहा, महाराजांच्या आणखी विचारांपैकी अशा छोटे छोटे कोटेशन खूपच गाजलेले आहेत. सर जोपर्यंत रेडी होतात तोपर्यंत मी 2 शब्द बोलतो. सर ओके सर. भोसले सर, हा. सॉरी बर काय थोडस ते हे झालं, जॉईन होताना थोडं अनम्यूट माईक हे होत नव्हता. ओके सर. ओके. सर्वप्रथम आज लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आहे. जयंतीनिमित्त मी राजर्षी शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करतो. आणि आताच अध्यक्षीय भाषण किंवा अध्यक्ष आमचे जे मार्गदर्शक आहेत, सातत्याने आम्ही त्यांना मार्गदर्शक म्हणून पाहतो, असे यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य
आदरणीय गणेशचंद्रजी शिंदे सर, राष्ट्रीय सेवा योजना विभागातील कार्यक्रम अधिकारी डॉक्टर बी आर भोसले, डॉक्टर दिगंबर भोसले, डॉक्टर मीरा फड मॅडम, राजर्षी शाहू महाराजांबद्दल बोलत असताना आपण सांगितलं सर्वांनीच की सामाजिक न्याय दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातोय. आणि आज आपल्या महाविद्यालयाने हा अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे की कोविडची परिस्थिती असली तरी शिक्षक विद्यार्थी हे कार्यरत राहिले पाहिजे, यासाठी मला वाटतं विद्यापीठाच्या जेवढ्या परिक्षेत्रातली महाविद्यालय आहेत त्याच्यावर नंबर 1 वर असलेलं हे आपलं यशवंत महाविद्यालय आहे सर्वच बाबतीमध्ये. मग कोविडची परिस्थिती असली तरी नंबर 1 वर कसं महाविद्यालय ठेवायचं आणि नॅकचा त्याला कसा क्रमांक मिळवायचा, त्या अनुषंगाने कसं काम करायचं, हे गणेश शिंदे सरांनी आपल्याला सर्वांना शिकवलेलं आहे. आम्ही सुद्धा वेळोवेळी सरांचं मार्गदर्शन घेतो. राजर्षी शाहू महाराजांबद्दल आता तुम्ही तिघांनीही सांगितलं. प्रस्तावित करताना बी आर भोसले सरांनी सांगितलं, सूत्रसंचलन करताना दिगंबर भोसले सरांनी सांगितलं, आणि सरांनी सुद्धा या ठिकाणी सायन्सचे विद्यार्थी असून सुद्धा सरांनी शाहू महाराजांबद्दल सांगितलं. आणि आम्ही समाजशास्त्राचे विद्यार्थी आहोत किंवा समाजशास्त्राचे प्राध्यापक शिक्षक म्हणून काम करतो, तेव्हा आपण सामाजिक न्यायाची भूमिका काय होती राजर्षी शाहू महाराजांची, राजर्षी शाहू महाराजांचं जीवनचरित्र काय आहे, या अनुषंगाने जेव्हा आपण सर्व विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की गोरगरिबांच्या राजवाड्यात असून दलितांच्या गरिबांच्या झोपडीपर्यंत जाणारा हा स्वतःहून जाणारा हा पहिला राजा होता. की ह्या राजा, मी नेहमी असं विद्यार्थ्यांना सांगत असतो की फुले शाहू आंबेडकर चळवळीतला दुवा म्हणून राजर्षी शाहू महाराजांचा विचार आपल्याला करावा. पहिला असा राजा आहे की आपल्या राजपदाचा वापर हा सर्वसामान्यांना, वंचितांना, दलितांना, गरिबांना, गोरगरिबांना झाला पाहिजे आणि त्यामधून आपल्या राज्यामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित झाला पाहिजे, सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे, यासाठी कार्यरत राहणारा राजा म्हणून लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख आपल्याला करावा लागतो. त्या ठिकाणी जन्म कधी झाला, जन्मस्थळ कोणतं होतं, त्यांचं नाव काय होतं, हे जीवनचरित्रामध्ये सूत्रसंचलन करताना भोसले सरांनी सर्व सांगितले. पण मी या ठिकाणी तुम्हाला प्रामुख्याने जर त्यांचं कार्य तुम्ही पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की सर्वच घटकांमध्ये, आता जसं शिंदे सरांनी उल्लेख केला की राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाची क्रांती केली, शिक्षणाची चळवळ राबवली. कोल्हापूर संस्थानामध्ये शेती व सहकार विषयीचं कार्य राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख करण्यासारखा आहे. धर्माविषयीची चळवळ त्यांनी राबवली. अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ राबवली. आणि सर त्यांचं कार्य आपण पाहतो की हे सर्व कार्य जरी इकडे आपण बोलत असलो तरी दुसरे एक महत्वाचं कार्य आहे जे समोर येत नाही सरासरी, कला आणि क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा शाहू महाराजांनी दिलेलं योगदान हे खूप मोठं आहे. म्हणजे असं एकही क्षेत्र, जेव्हा मी आता उल्लेख करत होतो तेव्हा तुमच्या असं लक्षात आलं असेल की असं एकही क्षेत्र नाही की त्या राजाने आपल्या राज्यामध्ये त्या संबंधीच्या योजना आखल्या. योजना आखून जर फक्त चालत नाही तर आपण त्या योजनांची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये केली पाहिजे. आणि अंमलबजावणी करण्यासाठीच आता भोसले सरांनी जसा उल्लेख केला की अंमलबजावणी करत असताना जर काही अडचणी येत असतील तर शिक्षणाचा कायदा केला, सक्तीचं शिक्षण केलं, मोफत शिक्षण केलं, आणि जर त्याची अंमलबजावणी योग्य होत नसेल, काही अडचणी येत असतील तर मग मात्र पालकांना सुद्धा 1 रुपयाचा दंड लावण्याची तरतूद ही राजर्षी शाहू महाराजांनी केली. म्हणजे आपल्या राज्यामध्ये कायदे करणं, कायद्याच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी करणं आणि त्याच्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणं, असं सामाजिक समतेचा धोरण राबवणारे, प्रत्येक वंचित घटकांसाठी धोरण राबवणारे राजर्षी शाहू म्हणून त्यांचा उल्लेख हा आपल्याला या ठिकाणी करता येतो. राजर्षी शाहू महाराजांच्या संदर्भाने आपण पाहिलं की शिक्षण हे सक्तीचं केलं. त्याचबरोबर अस्पृश्यता निर्मूलनाच्या संदर्भामध्ये आपल्याला माहित आहे की अस्पृश्यता निर्मूलनाच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या कालखंडामध्ये अस्पृश्यता ही पाळल्या जात होती. आणि मग आपल्याला
त्यांनी दिलेलं हॉटेलचं उदाहरण तुम्हाला सर्वांना माहित आहे की कांबळे अस्पृश्यता एवढ्या मोठ्या प्रमाणावर होती की व्यवसाय हे बंदिस्त होते. प्रत्येक जातीनुसार व्यवसाय करायचे 12 बलुतेदार पद्धती अस्तित्वात होती आणि मग त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की ही बलुतेदार पद्धती अस्तित्वात होती. प्रत्येकाला आपल्या जातीनुसारच व्यवसाय करण्याचं बंधन होतं. परंतु राजर्षी शाहू महाराज असे राजा होते की त्यांनी ही जी काही व्यवसाय पद्धती होती ती पूर्णतः बदलली. आणि मग एका अस्पृश्याला, कांबळे नावाच्या अस्पृश्याला चौकामध्ये हॉटेल टाकून दिली आणि त्या हॉटेलसाठी लागणारं भाग भांडवल सर्व दिलं. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे की काही दिवसांनी महाराजांना भेटायला कांबळे आल्यानंतर त्यांनी विचारलं, काय कांबळे तुमचा आता व्यवस्थित व्यवसाय चालत असेल? तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराज तुम्ही भांडवल दिलं, तुम्ही मला हॉटेल टाकण्यासाठी सर्व ती परीची मदत केली, परंतु अस्पृश्याच्या हॉटेलमध्ये कोणीही चहा घेण्यासाठी किंवा नाश्ता करण्यासाठी कोणीही येत नाहीये, फिरकत नाहीये, माझा व्यवसाय हा होत नाहीये, मला पुरेसा रोजगार उपलब्ध त्या ठिकाणी आर्थिक उत्पन्न त्यामधून होत नाहीये, असं जेव्हा त्यांनी शाहू महाराजांना सांगितलं, तेव्हा आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की शाहू महाराज जेव्हा त्यांच्या कोल्हापूर संस्थानामध्ये दररोज घोडागाडीतून जेव्हा ते फिरायचे, तेव्हा त्यांच्यासोबत सगळं मंत्रिमंडळ असायचं आणि त्या मंत्रिमंडळाला घेऊन, सगळ्यांना घेऊन ते आवर्जून त्या हॉटेलवर जायचे आणि तिथं गेल्यानंतर आवर्जून ते सर्वांना चहा सांगायचे. आणि जेव्हा मग आपल्या लक्षात येतं की लोकांची मानसिकता बदलायची असेल तर काय करावं लागतं हे राजाला कळालं पाहिजे. आणि ते त्या राजाला कळालं आणि त्यांनी असा निर्णय घेतला, जेव्हा राजा ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये चहा पितो तेव्हा प्रजेने सुद्धा तिथं चहा घ्यायला सुरुवात झाली आणि ते व्यवसाय अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू लागला. म्हणजे एखादं धोरण कसं राबवलं पाहिजे हे राजाला कळालं पाहिजे, तेव्हा प्रजा सुखी होते, प्रजा आणि तिथली जनता सुखी होते असं आपल्याला सांगता येतं. आणि लोकराजा म्हणून अस्पृश्यता निर्मूलनाविषयीचं जसं त्यांचं कार्य आहे, वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचं कार्य अशा पद्धतीने अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील. आज मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल, या संदर्भामध्ये आज मोठ्या प्रमाणावर चळवळी होताना आपल्याला दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणावर आंदोलन होताना आपल्याला दिसून येत आहेत. पण हे आरक्षणाचं धोरण कोणी राबवलं तर ते राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये हे 1902 मध्ये आरक्षणाचं धोरण राबवलं. आज ज्या पद्धतीने आज त्या कालखंडामध्ये मला वाटतं की सर्वोच्च न्यायालय नव्हती किंवा न्याय व्यवस्था असेल, परंतु लोक एवढ्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या राजाच्या निर्णयाविरुद्ध किंवा सरकारच्या निर्णयाविरुद्ध न्याय व्यवस्थेमध्ये न्याय मागत होती की नाही हे मला तेवढंच कुठं वाचनात मध्ये नाहीये. परंतु आज आपण पाहतो की जे टीका मात्र त्याही कालखंडामध्ये होत होती. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी जेव्हा आरक्षणाचं धोरण राबवलं तेव्हा आपल्याला माहित आहे की त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. आणि अभयंकर नावाचे जे वकील होते ते जेव्हा घोडागाडीतून फिरत होते राजासोबत, शाहू महाराजांसोबत, त्यावेळेस त्यांनी म्हटलं की राजर्षी शाहू महाराज तुम्ही गोरगरीब जनतेवर इतर समाजाच्या हा अन्याय केलेला आहे. अस्पृश्यांना तुम्ही आरक्षण देऊन इतर समाजावर मात्र तुम्ही अन्याय करताय, असं त्यांनी शाहू महाराजांना म्हटल्यानंतर घोडागाडीतून फिरत असताना दुपारची वेळ होती, तेव्हा शाहू महाराजांनी ऍडव्होकेट अभयंकरांना आपल्याला माहित आहे की अभयंकरांना त्यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही. ते सरळ दुपारची वेळ होती, त्यांनी आपला रथ त्या रथ हाकणाऱ्याला सांगितलं की आपला रथ घोड्याच्या तबेल्याकडे घेऊन चला. आणि तिथे गेल्यानंतर एक प्रयोग करायला सांगितला की जेवढे घोडे आहेत, जे काही घोड्यांना चारा टाकायची ती दुपारची वेळ होती, तेव्हा त्यांनी सांगितलं की आज चारा मात्र वेगळ्या पद्धतीने टाका. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे की त्यांनी जेवढे चणे होते त्या जे काही चारा होता, चणे घोड्यांना खाऊ घालणार होते, ते चणे सगळे मध्यभागी ठेवले. आणि मध्यभागी ठेवल्यानंतर रिकामे करायला सांगितले. आणि आता सगळ्या तिथल्या नौकरांना सांगितलं की सगळी घोडी मात्र आता एकाच वेळी सोडून द्या. आणि काय झालं तर जी सक्षम घोडी होती ती धावत पळत गेली, त्यांनी सगळी चेने फस्त केली. जी दुबळी घोडी होती, जी दुर्बल घोडी होती, त्या घोड्यांना मात्र एकही चारा त्या दिवशी मिळाला नाही. आणि मग अभयंकरांना त्यांनी अशा कृतीतून उत्तर दिलं आणि म्हणाले, बघा अभयंकर, तुम्ही म्हणताय की मी अन्याय करतो, पण समाजाची सुद्धा आपल्या अवस्था हीच आहे, आपल्या राज्याच्या अवस्था हीच आहे की काही सक्षम माणसं आहेत, त्यांना सगळं मिळतंय, पण जी दुबळी आहेत, गोरगरीब जनता आहे, जी वंचित घटक आहेत,
त्यांना मात्र हे मिळत नाही. यांच्यासाठी मी आरक्षण लागू केलं आणि अशा पद्धतीने अभयंकरांना त्यांनी कृतीतून उत्तर दिलं आणि अभयंकर हे निरुत्तर झाले. पण ही आरक्षणाची चळवळ असेल, शिक्षणाची चळवळ असेल, हे त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये राबवली. शिक्षणाचा मोफत शिक्षणाचा कायदा, आता सरांनी उल्लेख केला की राजाराम महाविद्यालय हे A+ आहे. आपले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिंदे सरांनी तिथं पाहून आलेले आहेत महाविद्यालय, की ते महाविद्यालय कशा पद्धतीने चाललं पाहिजे. म्हणजे प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत हे लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिक्षण मोफत सक्तीचा शिक्षणाचा कायदा त्यांनी केला. शिक्षण हे मिळण्यासाठीचे प्रयत्न त्यांनी केले आणि प्राथमिक शिक्षणासाठी गावोगाव शाळा काढल्या. शाळाबरोबरच शिक्षक हा आपण सर्वजण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो. आपण सर्वांनी शाहू महाराजांचे आभार मानायला पाहिजे. कशासाठी? तर आपल्याला जो पगार मिळतो, पगारी शिक्षक नेमण्याची पहिली योजना ही राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये राबवलेली आहे. की पगारी शिक्षक असला पाहिजे, शिक्षकांना पगार देण्याचं काम प्रशिक्षित शिक्षक असला पाहिजे. शिक्षकांसाठीची प्रशिक्षण केंद्र सुरू केली. अशा पद्धतीने शिक्षण तर मिळालं पाहिजे, शिक्षणाची गुणवत्ता सुधारली पाहिजे, प्रत्येक घटकांना शिक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी प्रत्येक गावात शाळा सुरू केली. त्याचबरोबर शिक्षणाच्या संदर्भामध्येच आपल्याला सांगता येईल की उच्च शिक्षणाची तरतूद सुद्धा त्यांनी राजाराम महाविद्यालयाच्या माध्यमातून केली. असं शिक्षणाच्या संदर्भातलं काम हे त्यांनी केलं. मी विद्यार्थ्यांना किंवा आपण नेहमी बोलताना मी सांगत असतो की खऱ्या समाज क्रांतिकारक राजा हे राजर्षी शाहू महाराज होते. आता बरेच विद्यार्थी म्हणतात सर समाज सुधारक होते, कोणी म्हणतं की ते समाज सुधारक होते, पण समाज क्रांतिकारक राजा मी याच्यासाठी म्हणत असतो की राजर्षी शाहू महाराजांनी एक समाज क्रांती केली. की सुधारणा म्हणजे काय? तर आहे ती व्यवस्था थोडक्यात डागडूग करणं किंवा त्याची थोडी दुरुस्ती करणं, याला आपण सुधारणा म्हणतो. आणि क्रांती म्हणजे काय? तर पूर्ण व्यवस्थेमध्ये बदल करणं. आणि राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये पूर्ण व्यवस्था बदललेली तुम्हाला दिसून येते. मग अस्पृश्यांना उच्च व्यवसायामध्ये संधी देणं, ज्यांना शिक्षण नव्हतं त्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणं आणि ह्या एकंदरीत व्यवस्थेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर राजर्षी शाहू महाराजांनी जेव्हा राज्याची सूत्र हातामध्ये घेतली तेव्हाची समाज व्यवस्था आणि जेव्हा त्यांनी 28 वर्ष जेव्हा कारभार केला तेव्हा असं लक्षात येतं की शेवटच्या टप्प्यामधला जर तुम्ही आढावा घेतला तर पूर्णतः कोल्हापूर संस्थानची पूर्णतः समाज व्यवस्था पूर्ण बदलून गेलेली होती. आणि मग ही समाज व्यवस्था बदलणारा, पूर्ण समाज व्यवस्थेमध्ये क्रांती घडून आणणारा राजा म्हणून राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येतो. अशाच पद्धतीने कला असेल, क्रीडा असेल, शेती आणि सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं कार्य हे मोठ्या प्रमाणावर होतं. तर एकंदरीत आज मी सर्वच घटकांना काही आपण त्यांच्या स्पर्श करू शकत, थोडक्यात स्पर्श करता येईल, परंतु एक सर्वच विद्यार्थ्यांना आपण एका विषयावर बोलावं म्हणून मी आज फक्त त्यांचा शेती व सहकार भोसले सरांचा जे काही शास्त्र विषय आहे आणि समाजशास्त्र या दोन्ही अंगाने आपण पाहणार आहोत की शेती आणि सहकार क्षेत्रामध्ये केलेलं काम हे राजर्षी शाहू महाराजांचं खूप मोठं योगदान आहे. मोठ्या प्रमाणावर त्यांनी हे कार्य उभं केलेलं आहे त्यांच्या राज्यामध्ये. त्याचा थोडक्यामध्ये आढावा या ठिकाणी या विषयावरचा मी तुम्हाला घेणार आहे. आता शेती आणि सहकाराच्या संदर्भामध्ये काय सांगितलं तर आपल्याला माहित आहे तेव्हापासून आजपर्यंत देखील जर तुम्ही पाहिलं तर शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेती प्रधान अर्थव्यवस्था आहे. शेती हा मुख्य भारतामधलं सगळी अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. कोविड सारख्या परिस्थितीमध्ये शेतीच्या विकास दराने आपल्याला सावरलेलं आहे. शेतीच्या क्षेत्रामधून आपण सावरलो हेही वेळोवेळी पंतप्रधानांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे शेती हा खूप मोठा आणि महत्वाचा विषय आहे आणि तुम्ही आम्ही सर्वच प्राचार्य असतील, मी असेल, भोसले सर असतील दोन्ही, आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत. आणि मग शेती हा व्यवसाय कसा आहे, शेती व्यवसायाशी संबंधितचं कार्य त्यांनी कशा पद्धतीने केलं हे मी आज तुम्हाला थोडक्यामध्ये या ठिकाणी आपण आढावा घेणार आहोत. कृषी प्रधान अर्थव्यवस्था आहे. आपलं राज्य ही कोल्हापूर संस्थान हे कशा पद्धतीने होतं ते जेव्हा राज्यामधून फेरफटका मारला त्यांनी, राज्याची सूत्र हातामध्ये घेतली तेव्हा त्यांनी जेव्हा राज्यामध्ये फेरफटका मारला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की बहुजनांची स्थिती, बहुजन हा प्रामुख्याने शेती व्यवसायावर आधारित आहे आणि त्यांची स्थिती ही अत्यंत बिकट आहे. शेती हा व्यवसाय
अनेक प्रकारच्या अडचणी हे शेतकऱ्यांसमोर आहेत, शेती कसणाऱ्या कुणब्यांसमोर आहेत, हे त्यांच्या लक्षात आलं आणि शेतीविषयीचे विशेष कार्य हे त्यांनी मग केलेलं आपल्याला दिसून येतं. आपल्या राज्यामध्ये वेगवेगळी धोरणं त्यांनी राबवली आणि त्या धोरणामधून शेतीच्या संदर्भामधलं कार्य हे केलेलं आपल्याला दिसून येतं. मग त्यांनी सांगितलं की शेतीच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा मोठा होता, तेव्हाही होता, आजही आहे आणि मग शेती हा महत्वाचा विषय आहे आणि त्यांनी सांगितलं की शेतीमध्ये सुधारणा केल्याशिवाय आता तरणोपाय नाही. जेव्हा आपल्या राज्यामधला शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर अडचणीत आहे, तेव्हा त्यांनी त्या सुधारणा करण्याला सुरुवात केली आणि मुख्यतः शेती ही कशी होती त्या कालखंडामध्ये कोरडवाहू शेती होती की कोरडवाहू शेती हा व्यवसाय, शेती व्यवसाय हा कोरडवाहू शेतकरी मोठ्या प्रमाणावर होते आणि मग पारंपरिक पीक पद्धती त्या ठिकाणी होती. बहुसंख्य अं, जगाची कच्च्या बाजाराची बाजारपेठ म्हणून भारताची ओळख होती की कच्चा माल या ठिकाणी तयार करणं आणि ब्रिटिश या ठिकाणाहून कच्चा माल नेऊन त्यावर प्रक्रिया करून हे करत होते आणि कच्च्या मालाची बाजारपेठ म्हणून ही भारताची ओळख होती आणि शेती हा व्यवसाय महत्वाचा होता. म्हणून शेतीमध्ये बदल झाला पाहिजे. शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट होती हेही आपण सांगितलं की दुष्काळ पडायचे, पूर्णतः शेती निसर्गावर अवलंबून होती आणि शेतकरी राज्यामध्ये फेरफटका मारताना राज्याच्या शाहू महाराजांच्या लक्षात आलं की शेतीच्या संदर्भामध्ये अनेक अडचणी आहेत, अनेक प्रश्न हे शेतीच्या संदर्भामध्ये आहेत. 80% लोक ही त्या कालखंडामध्ये शेती आणि शेतीच्या व्यवसायाशी निगडीत होते आणि मग 8 नोव्हेंबर 17 त्यांनी शेती विषयावर एक भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की भारतीय शेतकऱ्यांची स्थिती जर चांगली करायची असेल तर आपल्याला शेतीला हे जलसंधारण करणं आवश्यक आहे. शेतीसाठीच पाणी पुरवठा करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आणि 4 अडथळे त्यांनी सांगितले की त्यांनी सांगितलं की राज्यामध्ये महागोचे फिरताना फोटो मला कसे 4 काढले प्रकारच्या बघ की आता. अडचणी त्या शेतकऱ्यांसमोर असलेल्या दिसून आल्या. पहिली अडचण त्यांनी सांगितलं की शेती संबंधीचं अज्ञान आहे. शेतकरी हा अशिक्षित आहे आणि शेती कसण्यासंबंधीचं त्याचं काही अज्ञान आहे, ते दूर झालं पाहिजे. दुसरं त्यांनी सांगितलं की भांडवलाची कमतरता आहे. याविषयीची काही कार्य करता आलं पाहिजे. डान्स करलाय. त्यानंतर त्यांनी सांगितलं की शेतीचा आकार हा लहान आहे आणि त्यानंतर शेतीमाल विकण्यासाठी कोणत्याही प्रकारची संघटना नाही, त्यामुळे शेतीमालाला रास्त भाव भेटत नाही. आणि मग ह्या 4 प्रश्नावर पुढे त्यांनी त्यांचं कार्य हे केलं. वेगवेगळ्या पद्धतीनं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं आणि मग आपल्याला सांगता येईल की त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याचं अज्ञान दूर झालं पाहिजे आणि मग ते 2 प्रकार आहे. शेती शेतकऱ्यांची मुलं शिकली पाहिजे, शेतकरी शिकला पाहिजे, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. म्हणून मग आपल्याला सर्वांनाच माहित आहे की गावोगाव शाळा काढल्या आणि त्या शाळा जेव्हा गावामध्ये सुरू झाल्या, त्या शाळांमधून जसं त्यांनी साक्षरतेचं शिक्षण दिलं किंवा आपल्याला नोकरी व्यवसायासाठीचं जसं शिक्षण दिलं, त्यावेळेस त्यांनी तरतूद केली की गावामधल्या शाळांमध्ये शेतीच्या संदर्भामध्ये शिक्षण द्यायला सुरुवात केली. पीक पीक पिकाची पद्धती कशी असली पाहिजे, शेतीच्या संदर्भामध्ये असलेल्या पिकाची रचना कशी आहे, पीक पद्धती कशी आहे, या सर्वांच्या संदर्भामध्ये म्हणजे शाळेतला जे अभ्यासक्रम होता, त्या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी शेती व्यवसायाच्या संदर्भामधलं अभ्यासक्रमाची तरतूद केली आणि ते मुलांना लहानपणापासूनच शेतीचं शिक्षण मिळालं पाहिजे, ज्यामुळं त्यांचं शेतीच्या संदर्भात असलेलं जे काही अज्ञान आहे ते दूर होईल. अशा पद्धतीची तरतूद ही शाहू महाराजांनी शेतीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्याचं अज्ञान दूर करण्यासाठीची केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर त्यांनी कृषी महाविद्यालय सुरू केली. कृषीच्या संदर्भामध्ये प्रशिक्षण देणारी वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देणारी महाविद्यालय सुरू केली. म्हणजे शेतीच्या संदर्भामध्ये आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक पद्धतीने शेतकऱ्यांना शेती करता यावी यासाठीची तरतूद करणारा राजा म्हणून राजर्षी शाहू महाराजांचा आपल्याला उल्लेख करता येतो. दुसरं आपल्याला माहित आहे की शेती करायची म्हणल्यानंतर भांडवल लागतं आणि ह्या भांडवलाची कमतरता मोठ्या प्रमाणावर होती. आणि मग शेती व्यवसायाच्या संदर्भामध्ये त्या कालखंडामध्ये जे शेतकरी असायचे ते काय करायचे, पेरणी आली जवळ की सावकाराकडे जायचे, सावकाराकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घ्यायचे आणि मग एखाद्या वर्षी नापीक झाले, सावकाराचा जे व्याजदर होता आपल्याला सगळ्यांना माहित आहे की कशा पद्धतीने सावकार हे शेतकऱ्यांची लूट करायचे. शेतीमाल
शेतकऱ्यांचा माल आल्यानंतर ते भरून घेऊन जाणं, त्यांच्यावर अन्याय करणं, अत्याचार करणं आणि मग यामधून त्यांच्या असं लक्षात आलं की शेती व्यवसायाला शेतकऱ्याला आपल्याला भांडवल पुरवण्यासाठी काही व्यवस्था निर्माण करता येते का, ही व्यवस्था त्यांनी उपलब्ध करून दिली. आणि मग शाहू महाराजांनी त्या कालखंडामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये सहकारी पतसंस्था काढल्या. पतपेढ्या तेव्हा त्या कालखंडामध्ये त्यांनी काढल्या आणि ह्या सहकार पतसंस्थेतून त्यांनी शेतकऱ्यांना पतपुरवठा केला. भांडवल पुरवण्याचं काम शेतीसाठी हा शाहू महाराजांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांना भांडवल उपलब्ध झालं म्हणजे शेतकरी व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी आपलं शेती कसू शकतील अशा पद्धतीचा उल्लेख हा त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. कार्य त्यांनी केलेलं दिसून येतं. त्यानंतर आपल्याला माहित आहे की शेतीचा आकार त्यांनी सांगितला की शेतीचा आकार कसा होता, तर शेतीचा आकार हा लहान होत गेला. पारंपरिक पद्धतीने आपल्याला माहिती आहे की शेतीची विभागणी होऊ लागली. एकत्र कुटुंब पद्धती विभक्त होत गेली, लहान लहान तुकडे शेतीचे होऊ लागले आणि मग छोटे छोटे शेतकरी निर्माण झाले होते. आणि छोट्या छोट्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी एखाद्या पिकाच्या संदर्भामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेण्यासाठी अनेक अडचणी ह्या छोट्या शेतकऱ्यांना निर्माण होऊ लागल्या. पिकवलं त्याला योग्य भाव मिळत नव्हता. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आज आपण पाहतो की आज आज जी गट शेतीची संकल्पना आहे किंवा एकत्रित शेतीची जी संकल्पना आहे ती कुठली असेल, तर ती त्या कालखंडामधल्या शाहू महाराजांच्या राज्यामधली आहे की त्यांनी शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेती केली पाहिजे आणि त्याचं उत्पादन वाढवलं पाहिजे. एकत्रित शेती केली तर त्याच्यामधून त्यांनी गट शेतीचा प्रयोग, अनेक असे प्रयोग म्हणजे छोट्या शेतकऱ्यांना पर्याय व्यवस्था निर्माण करण्याचं काम हे शाहू महाराजांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी हा अत्यंत छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी मग आपण पाहतो की मग शेती छोटी होती, डोंगराळ भागामध्ये होती, कोरडवाहू होती. ह्या सगळ्यांमधून अनेक प्रश्न, अनेक समस्या ह्या शेतकऱ्यांच्या निर्माण होत आहेत. अशा पद्धतीचं धोरण हे त्यांनी पाहिलं, परिस्थिती पाहिली आणि त्यांनी सांगितलं की गट शेती, एकत्रित शेती आणि पाण्याची शेती करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सावकाराच्या ताब्यातून शेतकऱ्यांना सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी भांडवली व्यवस्था, पतसंस्था स्थापन करून केला असं आपल्याला सांगता येतं. आणि शाहू महाराज हे प्रयोगशील होते की सातत्याने काय करायचे ते, तर आपल्या राज्यामध्ये शेतीच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी अनेक प्रयोग केलेले आपल्याला दिसून येतात. की सामाजिक जे काही आता उल्लेख केला की राजर्षी ही पदवी त्यांना दिलेली आहे कानपूर येथे, आणि आता भोसले सरांनी उल्लेख केला होता थोड्या वेळापूर्वी. तर त्यांनी ह्याच ठिकाणी भाषणातून सांगितलं होतं की त्या ठिकाणी जे त्यांचं भाषण झालं त्या भाषणामधून त्यांनी असं म्हटलं होतं की कृषी ही अत्यंत महत्वाची आहे. कृषीला त्यांनी अत्यंत महत्व दिलं आणि कृषी ही कर्मापासून दुहेरी उन्नती होती. त्यांनी सांगितलं की शेती जर तुम्ही कराल तर शेतकऱ्याला तर त्याचं स्वतःचं उत्पन्न होतच, पण त्याच्यावर आधारित अनेक घटक असतात. मग पशु असतील, मनुष्य असतील, की शेती व्यवसाय करणारा एकटा माणूस नाही, तर त्याच्यावर अनेक आधारित घटक हे जगतायत. म्हणून त्यांनी सांगितलं की कृषी हा अत्यंत महत्वाचा व्यवसाय आहे आणि त्याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्यांनी त्यामुळं वेगवेगळी धोरणं ही कृषीच्या संदर्भामध्ये, शेतीच्या संदर्भामध्ये त्यांच्या राज्यामध्ये राबवलेली आपल्याला दिसून येतात. वेगवेगळे प्रयोग आताच मी तुम्हाला सांगितलं की पशुपालन असेल, शेतीला जोड व्यवसाय असावा म्हणून पशुपालनाचा व्यवसायाला मदत करणं. त्यानंतर आपल्याला माहित आहे की वेगवेगळे मग आपण कुक्कुटपालन असेल, शेतीचा जोड व्यवसाय म्हणून वेगवेगळ्या पद्धतीची मदत ही त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते. शेतीच्या सुधारणा करणं, शेतीच्या संदर्भामध्ये किफायतशीर जे काही जोड व्यवसाय आहेत त्याच्या संदर्भामध्ये आता प्रयोगशील होते असं मी तुम्हाला जेव्हा म्हटलं तेव्हा असं लक्षात येतं की त्यांनी काय केलं, तर पारंपरिक जी काही पीक रचना पद्धती होती, आजही आपण पाहतो की आजचा जो शेतकरी आत्महत्या करतोय, शेती जी व्यवसाय अडचणीमध्ये येतो, तर त्याचं मुख्य कारण काय आहे, तर तुम्ही पाहिलं असेल तर पारंपरिक पीक पद्धती ही त्याचं मुख्य कारण आहे. आणि मग त्या कालखंडामध्ये सुद्धा जो शेतकरी अडचणीमध्ये होता त्याचंही कारण त्यांनी सांगितलं की ही पारंपरिक पीक पद्धती आहे, तुम्ही पारंपरिक पीक पद्धती बदलली पाहिजे. यासाठी त्यांनी नवीन नवीन प्रयोग हे आपल्या राज्यामध्ये सुरू केलेले आपल्याला दिसून येतात. आणि मग त्यांनी सांगितलं की जे काही तुम्ही भात, ज्वारी, मका हे जे काही पारंपरिक पीक पद्धती घेता ते काही व्यावसायिक पिकं नाहीत, ती काही नगदी तुम्हाला पैसे देणारे पिकं नाहीत, त्याच्यातून तुमची काही स्थिती सुधारणार नाही. आणि म्हणून मग आपल्याला माहित आहे की नगदी आणि नवीन नवीन पीक पद्धती लागवड झाली पाहिजे. यासाठी तुम्हाला माहित असेल की सर्वप्रथम पन्हाळा आणि भुदरगड येथे त्यांनी कॉफीचा मळा, कॉफीचे पीक लागवड केली. की कॉफीचा मळा त्यांच्या राज्यामध्ये एका विशिष्ट प्रदेशामध्ये
कॉफी लागवडीसाठी प्रोत्साहन दिलं आणि कॉफी लागवड केल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर कॉफी लागवड केल्यानंतर असं लक्षात येतं की त्यांनी ते प्रथम कॉफी लागवडीचा प्रयोग केला आणि ते प्रयोग हा मॉडेल किंवा आदर्श ठरला आणि मग त्या भागामध्ये कॉफीची मळे हे सुरू झाले. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कॉफीचे मळे सुरू केलेला आपल्याला दिसून येतात. त्यानंतर चहाची लागवड, चहाचे मळे सुद्धा त्यांनी केले की चहा लागवडीच्या संदर्भामध्ये अनेक प्रयोग त्यांनी केले. त्यानंतर जे काही रबर आहे, ताग आहे, बटाटे आहे, ऊस आहे, या संदर्भामध्ये वेलदोडे, जे काही मसाल्याची फळं आहेत, या सर्वांच्या संदर्भामध्ये लागवड करून मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा हा प्रयोग म्हणजे नगदी पिकं ही जर शेतकऱ्यांनी घेतली तर त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल यासाठीचा नवीन प्रयोग त्यांनी केले. पीक पद्धतीच्या संदर्भातले असे अनेक प्रयोग लागवडीच्या संदर्भामध्ये. रेशीमचा प्रयोग त्या कालखंडामध्ये सुद्धा त्यांनी केलेला होता की रेशीम लागवड झाली पाहिजे, रेशीमचं कापड आपल्याकडे निर्माण झालं पाहिजे, यासाठीचा सुद्धा प्रयोग त्यांनी केला. ऊस लागवडीच्या संदर्भामध्ये तुम्हाला सर्वांना माहित आहे की ऊस लागवडीमधून कोल्हापूर हे प्रसिद्ध होतं की राजापुरी गुळ म्हणून कोल्हापूरची गुळ मार्केट हे प्रसिद्ध होतं, बाजारपेठ. आणि ऊस लागवडीला सुद्धा त्यांनी प्रोत्साहन हे दिलेलं आपल्याला दिसून येतं. आदर्श शेतीचे प्रयोग हे कसे करता येतील यासाठीचा उल्लेख हा शाहू महाराजांनी यासाठीचं कार्य हे केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर त्यांनी दुसरं हेही पाहिलं की शेती कोरडवाहू होती आणि शेतीच्या संदर्भानेच जंगलामध्ये काही शेतकरी हे अतिक्रमण करायचे. तिथलं लाकूड तोडून नेणं, त्या ठिकाणी अशा पद्धतीचं काम सुरू होतं. म्हणून जंगल संरक्षणाचे कायदे सुद्धा त्यांनी केले की जंगलाचं सुद्धा संरक्षण झालं पाहिजे या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं. आणि जंगलामधून जे काही पशुपालन होतं त्याला प्रोत्साहन देणं, शेळ्या पाळणं, शेळी पालन, मेंढ्या पालन, हे जे काही होतं की पशुपालन जे होतं त्याला त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. त्यानंतर आपण पाहतो की जे काही रोप होत की शेती, शाहू महाराज तुम्हाला माहित असेल की शिक्षणाच्या संदर्भामध्ये मोफत शिक्षणाचा कायदा करायचा आणि शिका असं म्हणायचं आणि नंतर मात्र शाळा उपलब्ध नसायच्या असं नाही त्यांनी केलं. तर अगोदर गावोगाव शाळा काढल्या आणि नंतर मोफत शिक्षणाचा कायदा केला. त्याच पद्धतीने इथे सुद्धा तुमच्या असं लक्षात येईल की त्यांनी आधुनिक शेती करा असं शेतकऱ्यांना सांगितलं, परंतु आधुनिक शेतीच्या संदर्भामध्ये असणारी रोप उपलब्ध करून देणाऱ्या रोपवाटिका सुद्धा त्या कालखंडामध्ये शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये निर्माण केल्या. मग जांभूळ असेल, जे आंबा असेल, काजू असेल, फणस असेल, अशी वेगवेगळी रोप तयार करणं आणि ती शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं हेही एक महत्वपूर्ण कार्य शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये केलं. म्हणजे शेतकऱ्याला आधुनिक शेतीसाठीचं प्रोत्साहन देणं, त्यासाठीच्या लागणाऱ्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं हे काम शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने हरित क्रांतीचे ते एक प्रणेतेच असं म्हणावं लागेल. कारण पाणलोट क्षेत्रामध्ये, जलसंधारणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं कार्य हे मोठं असलेलं आपल्याला दिसून येतं की वेगवेगळी धरणं ही त्यांनी बांधलेली आपल्याला दिसून येतात. धरणांचा उल्लेख हा आपल्याला दिसून येतो की जी काही कोरडवाहू शेती होती ती कोरडवाहू शेती ही पाण्याखाली आणणं, कोरडवाहूला बागायती शेती तयार करणं आणि त्यासाठी शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं यासाठी वेगवेगळी धरणं ही बांधली, वेगवेगळी धरणाचा प्रयोग, धरणाचा प्रकल्प हे राबवला. आणि त्यांनी सांगितलं की कोरडवाहू शेतीमधून शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारणार नाही. जर बागायती शेती झाली, धरणं आपण बांधली तरच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला शेतीच्या संदर्भामध्ये जलसंधारणाचं काम करता येईल आणि शेतकऱ्याची स्थिती सुधरेल. अशा पद्धतीने मग भोगावती धरण असेल किंवा कोल्हापूरला तुम्ही गेल्यानंतर पाहता, आपण सगळे पाहतो की हे सगळं परिसर जे काय आहे हा पूर्ण परिसर हा हिरवा हरित झालेला आपल्याला दिसून येतो. आजची जी परिस्थिती आहे कोल्हापूरची, ते सगळं काय कारण जर असेल, त्या पाठीमागे जर कोण असेल तर तो लोकराजा राजर्षी शाहू महाराज होते. त्यांनी हरित क्रांती त्या ठिकाणी घडवून आणली. कोल्हापूर संस्थानामध्ये सर्वप्रथम हरित क्रांती घडवणारे राजा म्हणून राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख करतायत. आता मी तुम्हाला सांगितलं की प्रयोगशील राजा होते आणि प्रयोगशील करत असताना त्यांनी शेतीच्या संदर्भामध्ये जसं पिकाच्या लागवडीच्या संदर्भामध्ये प्रयोग केले, तसेच त्यांनी आधुनिक शेती करण्यासाठी लागणारी आधुनिक अवजारं पुरवण्याचं सुद्धा काम त्यांनी केलं. की शेती ही पारंपरिक जी काही बैल असतील, बैलांच्या साधना, बैलांच्या माध्यमातून, पशूंच्या माध्यमातून जी केल्या जायची ती न करता त्यांनी आधुनिक अवजारं उपलब्ध केली. आधुनिक नांगर आणले,
आधुनिक पद्धतीने शेती कशी होईल, शेतीसाठी लागणारी आधुनिक अवजाराची कारखाने निर्माण करण्यासाठीच प्रोत्साहन देणारा राजा म्हणून राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येईल, की जे काही उद्योग व्यवसाय होते त्यांना सांगितलं की शेतीसाठी लागणारी अवजारं तुम्ही आमच्या राज्यामध्ये तयार करा, त्यासाठी आम्ही तुम्हाला आर्थिक मदत करू, आर्थिक भांडवलाचा पुरवठा करू, परंतु शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने पद्धतीने अवजारही उपलब्ध झाली पाहिजे आणि अशा पद्धतीने अवजारं उभे करणं, अवजाराची कारखाने उभे करणं आणि ती कमी दरामध्ये शेतकऱ्यांना अवजारं उपलब्ध करून देणं यासाठीच देखील कार्य हे राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या कालखंडामध्ये केलेलं दिसून येतं. आणि मग कर्ज देणाऱ्या संस्था निर्माण केल्या, की आज आपण पाहतो की पंजाबराव देशमुख कृषी व्याजदर योजना शासन राबवतं, की कमी दराने शेतकऱ्यांना कर्जमाफी. काल परवा महाराष्ट्र शासनाने घोषणा केली की 3 लाखापर्यंतचं कर्ज हे आम्ही 0% व्याज दराने शेतकऱ्यांना देऊ. या मागची जर तुम्ही प्रेरणा कुठली असेल पाहिलं तर या मागची प्रेरणा सुद्धा तुम्हाला शाहू महाराजांची असलेली दिसून येते, की त्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करणारा राजा, कर्ज भांडवल पुरवठा करणारा राजा म्हणून राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख हा आपल्याला दिसून येतो आणि त्यांनी त्या ठिकाणी एक संस्था निर्माण केली आणि त्या संस्थेमधून कोल्हापूर संस्थानामध्ये शेतकऱ्यांना लागणारं जे काही भांडवल आहे त्यासाठी कमी अटीमध्ये आपल्याला माहिती आहे की आज कर्ज मागायला गेल्यानंतर बँकांकडे मोठी लिस्ट आपल्या हातामध्ये दिल्या जाते आणि ती लिस्ट पाहून शेतकरी म्हणतो नको बाबा मला कर्जच घ्यायचं नाही. तर अशी परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. परंतु त्या कालखंडामध्ये अगदी कमी कागदामध्ये किंवा कमी याच्यामध्ये शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणारा राजा म्हणून राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख, कमी व्याजदराने उपलब्ध करून देणारा राजा म्हणून राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख हा आपल्याला या ठिकाणी करता येतो. त्यानंतर आपल्याला शेतकऱ्यांना मदत करणं त्यासाठीची जी काही मदत ही शाहू महाराजांनी केली. आता दुसरा प्रश्न होता, जसं तुम्ही सर्वांनी सांगितलं की आपण पाहिलं की शेतीला जसं उत्पादन वाढलं पण उत्पादन वाढल्यानंतर त्याची विक्री सुद्धा झाली पाहिजे आणि त्या विक्रीसाठी त्यांनी ओळखलं होतं की शेतकऱ्यांची अशी कोणतीही संघटना नाही की आजही आपण पाहतो की बाजारभावामध्ये जेव्हा शेतकऱ्यांकडे माल येतो तेव्हा त्याचे बाजारभाव पडलेले आपल्याला दिसून येतात आणि मग जेव्हा बाजारभाव पडलेले असतात तेव्हा शेतकऱ्यांनी जे काही उत्पादन केलेलं असतं ते शेतकऱ्याला परवडत नाही, उत्पादन खर्च अधिक होतो आणि मग त्यामुळं त्या कालखंडामध्ये शाहू महाराजांच्या ही गोष्ट लक्षात आली होती की शेतकऱ्यांना रास्त भाव मिळाला पाहिजे, म्हणजे शेतकऱ्यांना हमी भाव देण्याची योजना ही त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी तयार केली. वेगवेगळ्या मिल स्थापन केल्या, त्या मिलच्या माध्यमातून असेल, कापसाच्या संदर्भामध्ये असेल, ऊसाच्या संदर्भामध्ये असेल, गुळाच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की गुळाचा कारखाना त्यांनी काढला आणि या सर्व माध्यमातून एकीकडे त्यांनी पिकाची रचना बदलली, पीक पद्धती बदलली, परंतु बदललेलं पीक जर शेतकऱ्यांनी ऊस लावला तर तो विक्री कुठं होणार आहे, तर त्यासाठी गुळाच्या कारखान्याची व्यवस्था त्यांनी उभी केली. म्हणजे एकंदरीत अशा पद्धतीने बदल झाला पाहिजे, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे, अशा पद्धतीने सहकार शेती आणि सहकार क्षेत्रातलं काम हे शाहू महाराजांचं आपल्याला सांगता येतं. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी प्रोत्साहन हे उद्योग व्यवसायांना दिलेलं आपल्याला दिसून येतं आणि एकंदरीत या ठिकाणी तुम्हाला मला हेच सांगावं असं वाटतं की जे काही उद्योग व्यवसाय होते, उद्योगधंदे होते, त्या कालखंडामध्ये राजर्षी शाहू महाराज नेहमीच असं म्हणायचे की नोकरीपेक्षा उद्योगांना जी मुलं, आता राजाराम महाविद्यालयाचा उल्लेख प्राचार्य सरांनी केला, तर त्यावेळेस 2 एप्रिल 1893 ला जेव्हा बक्षीस वितरण समारंभ त्या ठिकाणी पदवीदान समारंभ होता त्या महाविद्यालयाचा, त्या शाहू महाराजांच्या हस्ते होता, तेव्हा त्यांनी सांगितलं की जी सरकारी नोकरी आहे, सरकारी नोकरीमध्ये मुलांनी न जाता जी मुलं हुशार आहेत त्यांनी स्वतःचे उद्योग व्यवसाय उभे करावे, ज्यामुळे इतरांनाही तुम्ही रोजगार देताल, अशा पद्धतीचा उल्लेख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन त्या कालखंडामध्ये त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. एकंदरीत शेती हा व्यवसाय आणि सहकार हे क्षेत्र वाढलं पाहिजे, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे आणि मग आज आपण शेतकरी हा सुद्धा एक वंचित घटक होता, शेतकरी सुद्धा एक दुर्बल घटक होता, दुर्लक्षित घटक होता, त्याला कशा पद्धतीने आपल्याला सक्षम करता येईल, त्यासाठीच्या महत्वपूर्ण योजना कशा पद्धतीने राबवता येतील, हे काम शाहू महाराजांनी केलं आणि म्हणून आज मी मुद्दाम शेती आणि सहकार या विषयापुरतच तुम्हाला या ठिकाणी शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये आढावा घेतला, कारण आजही शेतकऱ्यांची स्थिती कशी आहे भोसले सरांना माहित आहे की ते अर्थशास्त्राचे आहेत किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न जेव्हा आत्महत्येचा प्रश्न येतो तेव्हा
असं बी आर भोसले सरांना सुद्धा माहित आहे की मोठ्या प्रमाणावर आजही शेतकरी आत्महत्या करतायत. याची कारणं जर आपण शोधली तर आपल्या लक्षात येतं की जर तुम्हाला शेतकऱ्यांना सुखी करायचं असेल, शेतकऱ्यांचा विकास करायचा असेल, तर आजही आपण शासनाने शाहू महाराजांचं जर त्या कालखंडातलं शेतीविषयीचं धोरण, त्या कालखंडातलं सहकारविषयीचं धोरण जर राबवलं तर निश्चितपणे आजही आपल्याला निश्चितपणे शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी मदत होईल. म्हणून शाहू महाराजांचा विचार, शाहू महाराजांचं कार्य आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. सामाजिक न्यायाची भूमिका त्यांची आहे की प्रत्येक घटक, प्रत्येक व्यवस्था ही सुधारली पाहिजे, त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे. यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिलेले आपल्याला शाहू महाराज आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने ह्या लोकराजाची आज जयंती आहे. शेती सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ह्या लोकराजाच्या जयंतीनिमित्त पुनश्च एकदा मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि यशवंत महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाने मला या ठिकाणी ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, आमचे मार्गदर्शक डॉक्टर गणेशचंद्र शिंदे सर, डॉक्टर बी आर भोसले, डॉक्टर दिगंबर भोसले, मीरा फड मॅडम, या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि सर्व विद्यार्थ्यांनी देखील बऱ्याच वेळापासून हे ऑनलाईन माझे जे काही मी मार्गदर्शन केलं ते आपण ऐकलं, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे, महाविद्यालयातल्या दुसरे जे काही प्राध्यापक जॉईन असतील या सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. थँक्यू सर. धन्यवाद भिसे सर. आपण या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलोत आणि भिसे सरांचं अत्यंत ओघवत्या भाषेमधलं व्याख्यान आताच आपण ऐकलं सर्वांनी. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती निमित्तानं भिसे सरांसारखा एक अभ्यासू वक्ता आम्हाला या ठिकाणी लाभला. सरांचं पीएचडी असल्यामुळं त्यांच्या त्या व्याख्यानाला आणखी धार प्राप्त झालेली आहे. सरांनी जे व्याख्यानातून आपल्याला सांगितलं की संस्कृती असेल, क्रीडा क्षेत्र असेल, शिक्षण असेल, या सर्वांना महाराजांनी राज्य आश्रय दिला. तर याचबरोबर अंधश्रद्धा असतील, कर्मकांड असेल, दैववाद असेल, यावर महाराजांनी प्रहार केल्याचं आपल्याला दिसून येते. मग जातीभेद निर्मूलन असेल, शेतीचा विकास, सहकाराचा विकास, यावर सरांनी फार विस्तृत असं व्याख्यान या ठिकाणी दिलेले आहे. या सगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण, सहकार, मिलिटरी शिक्षण असेल, शेतीची प्रदर्शने असतील, या सर्वच क्षेत्रामध्ये महाराजांनी अमूल्य अशी कामगिरी केलेली आहे. सांस्कृतिक वारसा असेल, महाराज तर असं म्हणायचे बघा की राज्यसत्तेचा खऱ्या अर्थानं जर वापर करायचा असेल तर लोक कल्याणासाठी करायला हवा. आणि त्यांचे 2-3 स्टेटमेंट फार महत्वाचे आहेत बघा. एक स्टेटमेंट सरांच्या या व्याख्यानावरून मला सुचलं आणि ते मी पाहिलं देखील की राजर्षी शाहू महाराजांचं असं म्हणणं होतं की शिक्षणावर 6% खर्च झाला पाहिजे आणि त्यांनी तो करून दाखवला. शिक्षणावरचा 6% खर्च. आज एवढी मोठी आमची अर्थव्यवस्था आहे आणि पहिल्या मनमोहन सिंग काळामध्ये आम्ही 3% खर्च केला, आज तो 2% पर्यंत आपण आणून ठेवलेला आहे. तो खर्च देखील हायर एज्युकेशनवरचा कमी होत आहे. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की समाजाचं कल्याण हे खऱ्या अर्थानं जनकल्याण आहे. आणि वारसा बघा, त्यांचं असं वारसा हक्कानं जी संपत्ती मिळते त्या संदर्भात काय म्हणायचे महाराज, तर महाराजांचं असं म्हणणं होतं की वारसा वडिलांकडून आलेला नसावा, तर वारसा स्वतःच्या क्षमतेने मिळवला पाहिजे व्यक्तीनं. राजवैभव थोर असेल पण मी रयतेशी वचनबद्ध आहे. राजवैभव थोर असेल पण मी रयतेशी वचनबद्ध आहे आणि ही वचनबद्धता मला वैभवहून थोर आहे. आणि अशा या थोर माणसानं आपलं थोर जीवन कसं व्यतीत केलं, शिक्षण, सहकार, या सर्वच बाबीवर कसं त्यांनी योगदान दिलेलं आहे, याचा उहापोह या ठिकाणी भिसे सरांनी दिला. त्याबद्दल भिसे सरांचे मनपूर्वक मी या ठिकाणी अभिवादन करतो. तुम्ही सरांनी इरिगेशनचा उल्लेख केला, भोगवती नदीवरचं राधानगरी धरणाचा सरांनी उल्लेख केला, भोगवती नदीवरच्या. आणि आपण सर्व विद्यार्थी पण आहात, तर एक मोही असं तर या जाहीर स्टेटमेंट म्हणता येत नाही, परंतु रजनीकांतचे अनेक मूव्ही फार गाजतात. त्यापैकी एक मूव्ही आहे लिंगा नावाचा. त्याचे डायरेक्टर होते बघा के.एस. रविकुमार यांनी लिंगा नावाचा मूव्ही, रोबोट मूव्ही खूप गाजला रजनीकांतचा. असा लिंगा नावाचा मूव्ही गाजला होता आणि त्यांना विचारलं की हा मूव्ही इतका सक्सेस झाला आणि तो एका डॅमवरच आहे बरं का, त्यांना डॅम याची कुठून सुचली, तर रजनीकांत शिवाजी गायकवाड म्हणून कोल्हापूरचेच आहेत. तर त्यांनी असं म्हणलं की मी आणि रविकुमार आमचे डायरेक्टर, आम्ही दोघं जण राजर्षी शाहू महाराजांचा कार्य पाहायला कोल्हापूरला गेलोत आणि राधानगरी धरण बघितलं की ते ग्रॅव्हिटी मध्ये ऑटोमॅटिक कसं ओपन होतं, विशेष लेवलला पाणी गेलं की कसं
गेट ओपन होतात आणि त्यापेक्षा पाणी पातळी खाली गेली कशी कमी होतात हे बघितलं ना आम्ही लिंगा नावाचा मूव्ही बनवला एवढ्या छोट्याशा बाबीवर राजर्षी शाहू महाराजांच्या या जीवन कार्यावर. आणि अशा अनेक बाबी आहेत सरांनी समाज क्रांतिकारक म्हणले आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सरांचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आभाराचं काम आमचा राऊत नावाचा विद्यार्थी करणार आहे. तत्पूर्वी महाविद्यालयातील सर्व संगणक विभागातील प्राध्यापक वेगवेगळ्या मग ते समाजशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, मराठी असेल, अर्थशास्त्र असेल, त्याचबरोबर इंग्रजी विभाग असेल, त्याच्यातले आमच्या राव मॅडम आहेत. नॉन टीचिंग मधले काही कर्मचारी आमचे जॉईन झालेले आहेत. सर्वच सायन्सचे प्राध्यापक देखील मला दिसून येतात या ठिकाणी लिस्टमध्ये. या सर्वांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. तसेच आमचे प्राचार्य शेवटपर्यंत वेळातला वेळ काढून व्यस्त दिनचर्येमधून या ठिकाणी आलेत, त्याबद्दल देखील आम्ही NSSच्या विभागानं आभार व्यक्त करतो. आणि या आभाराची जबाबदारी आमच्या विद्यार्थी राऊत यांना अशी विनंती करतो की राऊत तुम्ही या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं आणि या आभार प्रदर्शनानंतर हा कार्यक्रम येथे समाप्त होईल. राऊत. आज 26 जून सर्वप्रथम मी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो. व आज यशवंत महाविद्यालय नांदेड राष्ट्रीय सेवा योजना विभाग तर्फे आयोजित राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त व्याख्यान आयोजित केलं आहे. त्यामध्ये मला आभार करण्याची संधी दिली त्याबद्दल मी भोसले सर यांचे खूप खूप धन्यवाद देतो. आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय गणेशचंद्रजी शिंदे सर यांनी अध्यक्षपद मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा समाजशास्त्र विषयाचे सखोल अभ्यासक असलेले प्राध्यापक डॉक्टर रामचंद्रजी भिसे सर यांचे सुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे अभ्यासपूर्ण अशी मांडणी करून छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्य व त्यांच्या प्रत्येक अभ्यास घटकावर खूप छान प्रकारे असे मार्गदर्शन आम्हा विद्यार्थ्यांना व आमच्या प्राध्यापक वृंदांना केलं, त्याबद्दल मी भिसे सरांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक NSSचे कोऑर्डिनेटर डॉक्टर BR भोसले सर यांनी सादर केलं, त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. व आजचे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर DD भोसले सर यांचे सुद्धा मी आभार मानतो. व आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले यशवंत महाविद्यालयातील तसेच इतर सर्व प्राध्यापक वृंद व सर्व विद्यार्थी यांचे सुद्धा मी आभार मानतो व माननीय अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम हा संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. ओके, धन्यवाद. भिसे धन्यवाद सर. राऊत. हा बोला सर. भिसे सर. सर भिसे हा सर फार चांगल्या हा मांडणी केली बरं. धन्यवाद भिसे सर, सर. धन्यवाद, थँक्यू सर. हा नाही शिक्षक आणि ह्याचं खरंच फार दिवसानंतर ऐकलं. हा चल, कारण धन्यवाद अशी सर, धन्यवाद. हॅलो. हा हॅलो सर, आता आवाज येतोय तुमचा. नेटवर्क कमी होतं त्यामुळे. मध्येच कॉल आल्यामुळे हे झालं ते. हा ओके सर. हा येतोय सर, आवाज येतोय सर तुमचा. मध्ये हा नाही ते मध्येच कॉल आलाय. मध्येच कॉल आला की तो ब्रेक होत असतो. पुन्हा एकदा अभिनंदन बरं काय भिसे सर, फार छान मांडणी केली भिसे सरांनी, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. धन्यवाद सर, लिव्ह धन्यवाद, करायची थँक्यू. मीटिंग लिव्ह करायची. हा येस सर. धन्यवाद भिसे सर. धन्यवाद, थँक्यू सर. थँक्यू सर. मी ही मीटिंग इथे एंड करतोय सर, अधिक परवानगीने. ही मीटिंग एंड सर मी. ओके DD, ओके.